स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अत्यंत चुकीचे, तथ्यहीन आणि अवमानकारक विधान करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांच्या विरोधात नांदगाव खंडेश्वर तालुका काँग्रेस कमिटी आणि युवक काँग्रेस कमिटी व नांदगाव खंडेश्वर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आक्रमक पवित्रा घेण्यात आला। या संदर्भात तहसीलदारांना निवेदन देऊन शास्त्रीवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। नुकत्याच एका सार्वजनिक कार्यक्रमात धीरेंद्र शास्त्रीने शिवाजी महाराज युद्ध करून थकले होते आणि त्यांनी आपला मुकुट समर्थ रामदास स्वामींच्या चरणी ठेवून राज्यकारभार पाहण्याची विनंती केली, असे विवादित विधान केले होते। या विधानामुळे शिवप्रेमींमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे। तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात काँग्रेस कमिटीने म्हटले आहे की महाराजांनी कधीही कोणासमोर शरणागती पत्करली नव्हती। हा दावा ऐतिहासिकदृष्ट्या पूर्णपणे खोटा असून महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालणारा आहे। प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन धीरेंद्र कृष्ण शास्त्रीवर गुन्हा दाखल करावा आणि त्याने जाहीर माफी मागावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। जर प्रशासनाने वेळेत कारवाई केली नाही तर तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस महासचिव परीक्षित जगताप यांच्या नेतृत्वात तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष समीर पाटील, युवक काँग्रेस कमिटी अध्यक्ष दीपक भगत व शहर काँग्रेस कमिटी शहर अध्यक्ष अमोल धवसे, निशांत जाधव यांच्या मार्गदर्शनात शेकडो कार्यकर्त्यांनी दिला आहे। यावेळी काँग्रेसचे ग्रामीण व शहरातील स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। छत्तीसगड मधील धीरेंद्र गर्ग ज्यांनी आता आपल्या नावासमोर शास्त्री आणि बागेश्वर धाम लावणे सुरू केले आहे, अशा व्यक्तीने महाराष्ट्रात येऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात, जिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत साहेब बसले आहे, देवेंद्र फडणवीस साहेब बसले आहे, गडकरी साहेब बसले आहे, अशा सगळ्या लोकांसमोर एक वक्तव्य केलं की शिवाजी महाराज जेव्हा थकले तेव्हा त्यांनी रामदास स्वामींसमोर आपला राजमुकुट नेऊन ठेवला आणि सांगितलं की राज्य तुम्ही चालवा। मुळात इतिहासामध्ये शिवाजी महाराज आणि रामदास स्वामींची भेट झाल्याचा कुठलाही ऐतिहासिक पुरावा नाही, त्यांची कधीही भेट झाली नाही। मात्र या शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड करण्याचं काम सातत्याने काही लोक महाराष्ट्रात करत असतात। शिवाजी महाराजांचे गुरु कोणी होते तर ते महाराज साहेब, शहाजी राजे आणि राजमाता जिजाबाई होत्या आणि त्यांचे आध्यात्मिक गुरु कोणी असतील तर ते जगद्गुरु संत तुकोबाराय होते। अशा याच्यात हे रामदास स्वामी ज्यांच्याशी कधी त्यांची भेटही झाली नाही, त्यांना गुरु दाखवण्याचं काम अनेक वर्षापासून भाजप आणि RSS तर्फे करण्यात येत आहे। अशा या वक्तव्याचा आणि या त्यांच्या कामाचा आम्ही निषेध करतो। महाराष्ट्रातला आणि शिवाजी महाराजांचा इतिहास मोडतोड करणार असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही आणि परराज्यातून येऊन कुठलाही व्यक्ती RSSच्या स्टेजवर शिवाजी महाराजांबद्दल चुकीचं वक्तव्य करत असेल तर याच्यासाठी आम्ही फक्त आणि फक्त संघ आणि भारतीय जनता पार्टीला जबाबदार धरू आणि त्यांना या गोष्टीची किंमत येणाऱ्या काळात चुकवावी लागेल। छत्रपती शिवाजी महाराज की जय। बागेश्वर कापडीचा निषेध असो, बागेश्वर कापडीचा निषेध असो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। अमोल दांडगे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।